इचलकरंजी महानगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये 22 कोटी रुपये खर्चाचा घनकचरा व्यवस्थापनाचा विषय मंजूर करण्यात आला। विशेष म्हणजे महापालिकेतील सत्तारूढ गटातील हळवणकर समर्थक नगरसेवकांसह विरोधी शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आजच्या सभेवर बहिष्कार टाकला होता। त्यामुळे इचलकरंजी महापालिकेतील सत्तारूढ गटामध्ये फूट पडल्याचं उघड झालंय। दरम्यान सत्तारूढ गटाकडून जनतेच्या पैशावर डल्ला मारला जातोय, त्यामुळे उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील आणि हळवणकर समर्थक माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। तर आजची सभा नियमानुसार झाल्याची माहिती महापौर उदय धातुंडे यांनी दिली। 15 जुलै रोजी झालेल्या इचलकरंजी महापालिकेतील स्थायी समितीच्या बैठकीत सत्तारूढ गटातील सदस्यांच्या विरोधामुळे घनकचरा व्यवस्थापनाचा विषय 6 विरुद्ध 9 अशा मतांनी फेटाळण्यात आला होता। याच विषयावर निर्णय घेण्यासाठी आज इचलकरंजी महानगरपालिकेची विशेष सभा झाली, पण सत्ताधारी भाजप गटात हळवणकर आणि आवाडे अशी फूट पडल्याचं स्पष्ट झालं। वास्तविक आज सकाळी पार्टी मीटिंग आयोजित करण्यात आली होती, पण हळवणकर समर्थक नगरसेवकांनी हॉटेल सेंट्रल पार्क या ठिकाणी स्वतंत्र पार्टी मीटिंग घेतली। यावेळी उपस्थित सदस्यांनी महानगरपालिकेत सुरू असलेला कारभार आणि आयुक्तांच्या मनमानी विरुद्ध तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या। त्यानंतर हळवणकर गटाच्या नगरसेवकांनी आजच्या विशेष सभेवर बहिष्कार टाकला। दुसरीकडे आवाडे गटाचे 24 सदस्य महापालिकेत सभेला उपस्थित राहिले आणि त्यांनी हा विषय एकमतानं मंजूर केला। त्याचवेळी विरोधी शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी महापालिका सभागृहात न जाता थेट पायरीवर बसत सत्तारूढ गटाची कामकाज पद्धती आणि आमदारांच्या हस्तक्षेपाचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली। तर उदयसिंग पाटील यांनी आजची विशेष सभा बेकायदेशीर असल्याचा दावा केला। महापौर उदय धातुंडे यांच्याकडून जनतेच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला जातोय, तर आमदार राहुल आवाडे महानगरपालिकेच्या कारभारात अतिरेकी हस्तक्षेप करतात असा दावा करून आजच्या महासभेच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचं उदयसिंग पाटील यांनी सांगितलं। सत्तेच्या जीवावर इचलकरंजी शहरातील गोरगरीब लोकांचं घरपाळ्याचे जे पैसे आहेत, जो निधी आहे महाराष्ट्र शासनाकडून मिळणारा जो 15 वित्तआयोगातला निधी आहे, या निधीवर सरळ डल्ला मारण्याचा हा प्रयत्न महापौर आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्याकडून झालेला या ठिकाणी आर्थिक विषय तर मुळातच महासभेसमोर घेता येत नाही। अशी कोणता दबाव महापौरांच्यावर विद्यमान आमदारांच्याकडून आला होता, असं कोणतं गडबड त्यांना लागलेली होती हे काय या ठिकाणी कळायला मार्ग नाही। महापौरांनी हे केलेलं कृत्य बेजबाबदारपणाचं आहे, चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे, महापालिका अधिनियमाला धरून नाही। त्यामुळे या बेकायदेशीर सभेच्या संदर्भात शिवशाहू विकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक आम्ही सगळेजण माननीय मेहरबान हायकोर्टामध्ये 2 दिवसामध्ये या ठिकाणी। दुसरीकडे सभेचं कामकाज नियमानुसारच झालंय। इंदोरप्रमाणे इचलकरंजी शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न आहे असं महापौर धातुंडे यांनी सांगितलं। इचलकरंजीच्या जनतेनं आम्हाला एकतर्फे निवडून दिलेला आहे, एकतर्फे आम्हाला सत्ता दिलेली आहे। त्यामुळं त्या सत्तेचा वापर करून इचलकरंजी स्वच्छ करणे, इचलकरंजीत चांगला कारभार करणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। कारण आम्हाला जनतेनं तसे नगरसेवक एक हाती सत्ता दिलेले आहेत आणि त्या एक हाती सत्ता दिलेल्याचं जे आहे आमचं काम आहे, ती जनतेची कामं आम्ही करायची आणि ते आम्ही आमच्यावर कोणी आरोप करू देत, आमचं काम हाणून पाडण्याचा प्रयत्न करू देत किंवा काही करू देत, आमची जबाबदारी आहे। आम्ही इचलकरंजीसाठी काम करत आलोय आणि ह्याच्याही पुढं कितीही आम्हाला अडचणी जरी आणण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही इचलकरंजीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतच राहू। स्थायी समितीचे सभापती सतीश मुळीक, सदस्य रवी रजपुते, नितेश पोवार, सुशांत कलागते, ध्रुवती दळवाई यांनी आजची विशेष सभा कायदेशीर आहे असं स्पष्ट केलं। पण या सगळ्या घडामोडीत इचलकरंजी महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्येच हळवणकर विरुद्ध आवाडे या 2 गटातील दरी वाढत चालल्याचं दिसून येतंय। त्यामुळे भविष्यात इचलकरंजीतील राजकीय समीकरणांमध्ये फेरबदल झाला तर आश्चर्य वाटायचं कारण नाही।